तर ह्या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स म्हणजे वनस्पतींमधील लैंगिक प्रजनन. फ्लावर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स म्हणजे वनस्पतींमधलं जे प्रजनन होतं त्याचा महत्त्वाचा भाग हा आहे फ्लावर. फुलामुळे होते. वनस्पतींमध्ये फूल जे आहे हे लैंगिक प्रजननाचे कार्यात्मक एकक आहे. It consists of four flower rolls as calyx, corolla, androecium and gynoecium. तर याच्यामध्ये फुलामध्ये बाहेरून आत असे चार भाग पडतात ज्यांची नावं आहेत अनुक्रमे कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम. अरेंज इन सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. Androecium and gynoeciums are called essential role because they perform the function of reproduction. तर याच्यामधले जे अँड्रोशियम आणि गायनोशियम जे आहेत हे जे दोन आहेत हे प्रजननाचे काम करतात म्हणून त्यांना आवश्यक भाग एसेन्शियल रोल असं म्हटलं जातं. Whereas calyx and corolla are called as accessory roles because they are responsible for protection of inner roles. आणि ह्या आतल्या भागांचं प्रोटेक्शन करण्याचं काम कॅलिक्स आणि करोला करतात ज्यांना ॲसेसरी रोल्स असं म्हटलं जातं, ज्यांना मराठीमध्ये त्यांना हे म्हणतात अतिरिक्त मंडले. ॲसेसरी म्हणजे अतिरिक्त मंडले असे म्हटले जाते. मेंबर्स ऑफ कॅलिक्स आर कॉल्ड ॲज सेपल्स अँड दे आर ग्रीन कलर. जर तुम्ही फूल पाहिलं तर फुलाला इथे खाली अशा पाकळ्या असतात पण ग्रीन कलरच्या असतात देठाच्या वर, तर त्यांना काय म्हणतात कॅलिक्स. आणि त्याच्या ज्या हिरव्या कलरचे जे पार्ट्स असतात त्या पाकळ्या असतात त्यांना सेपल्स असं म्हटलं जातं. अँड मेंबर्स ऑफ दी करोला म्हणजे हा पाकळींचा जो भाग आहे त्यांना प्रत्येक पाकळी म्हणजे पेटल्स आणि तो पूर्ण पार्ट जो आहे पाकळ्यांचा त्याला करोला असं म्हणतात. म्हणजे कॅलिक्स म्हणजे जो ग्रीन कलरचा भाग आहे तो कॅलिक्स आणि पाकळ्यांचा जो भाग आहे तो करोला. मेंबर्स ऑफ दी करोला आर कॉल्ड ॲज पेटल्स अँड दे आर व्हेरियसली कलर. रंगीबेरंगी पाकळ्या असतात प्रत्येक फुलाच्या. A flower is called as bisexual if both roles, that is androecium and gynoeciums, are present in the same flower. For example, hibiscus. तर हिबिस्कस म्हणजे जास्वंद हे असं फूल आहे की ज्याच्यामध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम हे दोन्ही भाग प्रेझेंट आहेत म्हणजे असतात आणि अशा फ्लावर्सला बायसेक्शुअल फ्लावर्स म्हटलं जातं. A flower is called as unisexual if any one of the above mentioned two role is present in the flower. जर यांच्यापैकी एकच भाग प्रेझेंट असेल, एकच पार्ट जर प्रेझेंट असेल फुलामध्ये तर त्याला युनिसेक्शुअल असं म्हणतात. इफ ओनली अँड्रोशियम इज प्रेझेंट इट इज मेल फ्लावर and if only gynoecium is present flower is female flower. For example पपया, इथे पपईचे फुलं दिलेले आहेत. तर ज्याच्यामध्ये अँड्रोशियम प्रेझेंट आहे त्याला मेल फ्लावर म्हणतात आणि ज्याच्यामध्ये गायनोशियम प्रेझेंट आहे त्याला फिमेल फ्लावर म्हणतात. ठीक आहे, पुढे मेनी फ्लावर्स हॅव द स्टॉक फॉर सपोर्ट called as pedicel and such flowers are called as pedicellate whereas flowers without stalk is called as sessile. तर काही फुलांना देठ असतं आधारासाठी तर काही फुलांना देठ नसतात. ज्या फुलांना देठ असतात त्या देठाला पेडिसेल असं म्हणतात आणि त्या फ्लावर्सला पेडिसिलेट फ्लावर्स असं म्हणतात. तर ज्यांना देठ नसतात त्यांना सिसाईल फ्लावर्स म्हटले जाते. अँड्रोशियम. Androecium is male role and its members are called as stamens. आता इथे तुम्हाला अँड्रोशियमचे हे दिलेली आहे. हेच हा जो पार्ट आहे हा अँड्रोशियम आहे बरोबर. अँड्रोशियमचा एक इथे फिलामेंट ज्याला स्टाईल म्हणतात आणि इथे वरती इथे स्टाईल नाही याला फिलामेंट म्हणतात आणि वरती ना इथे बीजाणू असतात ज्याला परागकोश, मराठीमध्ये त्याला परागकोश असं म्हणतात आणि एक तिला असं खाली हे वृत्त आहे, मराठीमध्ये त्याला वृत्त असं म्हणतात आणि वृत्ताच्या वरती इथे परागकोश असतो. हे जो पार्ट आहे याला म्हणतात अँड्रोशियम म्हणजे पुकेसर. पुंकेसर याला मराठीमध्ये पुंकेसर असे म्हटले जाते. तर ह्या पुंकेसराला एक फिलामेंट म्हणजे हे वृत्त आहे आणि त्याच्या टोकावरती हा जो असा भाग दिसतोय याला अँथर म्हणजेच परागकोश असं म्हणतात.
ठीक आहे. सो अँड्रोशियम इज अ मेल रोल, पुंकेसर, पू म्हणजे पुरुषत, पुंकेसर, अँड इट्स मेंबर्स आर कॉल्ड ॲज स्टॅमिन्स. आणि हा जो पूर्ण त्याचा भाग आहे याला स्टॅमिन्स म्हणतात. आणि स्टॅमिन्सचे हे दोन पार्ट्स म्हणतात, फिलामेंट आणि अँथर. अंडरस्टँड. नाव गायनोशियम इज फिमेल रोल. गायनोशियम हा स्त्री केसर आहे, म्हणजे स्त्री केसर, आणि हा पुंकेसर. स्त्री केसरमध्ये त्याचे जे मेंबर्स आहेत त्याला कार्पल्स असं म्हटलं जातं. जसं अँड्रोशियमच्या मेंबर्सला स्टॅमिन्स म्हणतात, तर याच्यामध्ये जे मेंबर्स आहेत तर हा जो पूर्ण पार्ट आहे याला कार्पल्स असं म्हणतात. अंडरस्टँड. दिस मे बी सेपरेट ऑर युनायटेड. ओव्हरी इज प्रेझेंट ॲट द बेसल एंड ऑफ इच कार्पल. आता गायनोशियमचा हा जो पूर्ण भाग आहे याला कार्पल म्हणतात, आणि ह्या कार्पलच्या बेसला अंडाशय, ओव्ह्यूल असते. ठीक आहे. कुठे असते अंडाशय? गायनोशियम मध्ये. गायनोशियम मध्ये जो बेस म्हणजे सर्वात खाली ओव्ह्यूल, दॅट इज अंडाशय असणार. आता एक मिनिट. Ovary is present at the basal end of each carpel and a hollow style comes up from the ovary. अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ अशी कुक्षी वृंत, ज्याला स्टाईल म्हणतात. ही पोकळ अशी नळिका दिसते, ही हिला स्टाईल म्हणतात. हे झालं ओव्हरी. सेकंड हे स्टाईल, आणि इथे स्टाईलच्या वर स्टिग्मा, ज्याला मराठीमध्ये कुक्षी असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर अंडाशयापासून वरच्या दिशेने एक पोकळ कुक्षी वृंत, इंग्लिशमध्ये स्टाईल असं म्हणतात, ती निघते. आणि ह्या कुक्षी वृत्ताच्या टोकाशी एक कुक्षी असते, ज्याला स्टिग्मा असं इंग्लिशमध्ये म्हणतात. स्टिग्मा इज प्रेझेंट ॲट द टीप ऑफ स्टाईल. म्हणजे खाली आहे ओव्हरी, नंतर स्टाईल, आणि स्टाईलच्या वरती काय असते? स्टिग्मा. ओव्हरी कंटेन्स वन ऑर मॅनी ओव्ह्यूल्स. तर हे जे अंडाशय आहे याच्यामध्ये काय असतात? तर प्रत्येक बीजांडामध्ये हे अंडाशयामध्ये बीजांडे म्हणजे ओव्ह्यूल्स असतात. ठीक आहे. प्रत्येक बीजांडामध्ये. आणि एम्ब्रियो सॅक इज फॉर्म इन इच ओव्ह्यूल बाय मिओसिस. तर ह्या प्रत्येक बीजांडामध्ये, अंडाशयामध्ये जी बीजांडे असतात त्या बीजांडामध्ये भ्रूणकोश असतात. एम्ब्रियो सॅक म्हणजे भ्रूणकोश असतात. आणि अर्धगुणसूत्री विभाजनाने त्या बीजांडामध्ये भ्रूणकोश तयार होतो. इच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ अ हॅप्लॉइड एग सेल अँड 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियाय. तर त्या भ्रूणकोशामध्ये एक गुणी कन्सिस्ट ऑफ अ हॅप्लॉइड एग सेल म्हणजे एक गुणी अंडपेशी आणि 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लियाय आणि 2 एकगुणी ध्रुवीय केंद्रके असतात. तर प्रत्येक भ्रूणकोशामध्ये म्हणजे प्रत्येक एम्ब्रियो सॅक मध्ये एक हॅप्लॉइड एग सेल म्हणजे एकगुणी अंडपेशी आणि 2 हॅप्लॉइड पोलर न्यूक्लिया म्हणजे 2 केंद्रके, ध्रुवीय केंद्रके असतात. ठीक आहे. पॉलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा अँड दिस इज कॉल्ड ॲज पॉलिनेशन. पॉलिनेशन कशाला म्हणतात? तर बीजाणुकोशामधले हे जे बीजाणुकोश आहे, बीजाणुकोशामधले जे परागकण आहेत ते कोणाच्या इथे स्टिग्माच्या वर परागकोशातील परागकण स्त्री केशराच्या कुक्षीवर स्थानांतरित होतात. त्यालाच परागीभवन म्हणजेच पॉलिनेशन असं म्हटलं जातं. अंडरस्टँड. परागकोशातील पॉलन ग्रेन्स फ्रॉम अँथर म्हणजे परागकोशातील परागकण हे स्टिग्मा कुठे असतं? गायनोशियमच्या टोकावरती. तर त्याच्यावर जाऊन स्थानांतरित होतात त्यालाच पॉलिनेशन म्हणजेच परागीभवन असे म्हणतात. पॉलिनेशन ऑक्युअर्स विथ द हेल्प ऑफ अबायोटिक एजंट्स अँड बायोटिक एजंट्स. तर हे जे ट्रान्सफरन्स आहे त्यांचं, तर हे एकतर अजैविक घटक आणि जैविक घटक. अजैविक मध्ये काय येतं? वारा, पाणी याच्यामुळे ते स्थानांतरित होतात, किंवा मग पक्ष्यांच्या किंवा कीटकाच्या माध्यमाने ते स्थानांतरित होतात.
स्टिग्मा बिकम स्टिकी ड्युरिंग पॉलिनेशन. तर ज्यावेळेस बीजाणू परागण होत असतं, परागीभवन होत असतं, त्यावेळेस पॉलिनेशनच्या वेळेस जी स्टिग्मा असते ती चिकट होते, कुक्षी जी असते ती चिकट असते. आणि या stigma becomes sticky during pollination. Pollens germinates when they fall upon such sticky stigma, that is a long pollen tube, and two male gametes are formed. तर ज्यावेळेस परागकण त्या कुक्षीवर चिटकतात त्यावेळेस काय होतं, ते अंकुरित होतात. म्हणजेच काय होतात, त्याच्यामध्ये दोन पुयुग्मक, टू मेल गॅमेट्स म्हणजे दोन पुयुग्मक तयार होतात आणि एक नलिका तयार होते. ही सी आहे, दिस वन इज, जिला लॉंग पॉलेन ट्यूब असं म्हटलं जातं. ही ऑरेंज कलरची इथपर्यंत जी दिसते आहे ती आहे पॉलेन ट्यूब. तर ज्यावेळेस परागकण कुक्षीवर स्टिग्मावरती, परागकण म्हणजेच काय, पॉलेन ग्रेन्स बीजाणुकोशात अँथरमधून पॉलेन ग्रेन्स हे स्टिग्मावर येऊन परागीभवन होतं, त्यावेळेस काय होतात, दोन पुयुग्मक, टू मेल गॅमेट्स अँड वन लॉंग पॉलेन ट्यूब फॉर्म होते. अंडरस्टँड. इथे दोन तुम्हाला पुयुग्मक मेल गॅमेट्स दिसत आहेत आणि ही परागनलिका पॉलेन ट्यूब तयार होते. द पॉलेन ट्यूब कॅरीज दॅट मेल गॅमेट्स. तर ह्यांना कॅरी कोण करतं, तर ही पॉलेन ट्यूब जी बनली आहे ती कॅरी करते. पॉलेन ट्यूब रिचेस द एम्ब्रियो सॅक वाया स्टाईल. स्टाईल मधून, इथे आपण पाहिलं एक फिलामेंट आहे, गायनोशियमचा एक पार्ट आहे स्टाईल, त्याच्यातून हे पास होते. अँड वन मेल गॅमेट्स टिप ऑफ द पॉलेन ट्यूब बस्ट. इथपर्यंत आल्यावरती ही जी तिचा जो हा जो भाग आहे, तिचे जे टोक आहे हे काय होतं, तुटतं, फुटते. अँड टू मेल गॅमेट्स रिलीज, आणि दोन मेल गॅमेट्स हे रिलीज्ड होतात. ज्याच्यामध्ये दोन पुयुग्मक आहेत त्या ट्यूबमध्ये ते काय होतात, रिलीज्ड होतात. आणि ते कुठे जातात, तर भ्रूणकोशामध्ये. बरोबर, बीजांडामध्ये जे भ्रूणकोश असतात तिथे ते रिलीज्ड होतात. वन मेल गॅमेट, याच्यातला एक मेल गॅमेट जो आहे तो बीजांडामध्ये काय असतं, एक एग सेल असतात आणि दोन केंद्रके असतात. वन मेल गॅमेट युनिट्स विथ द एग सेल टू फॉर्म झायगोट. अंडपेशी बरोबर एक गॅमेट्सचा संयोग होतो आणि झायगोट बनतो, त्यालाच फर्टिलायझेशन असं म्हणतात. दिस इज फर्टिलायझेशन. अँड सेकंड मेल गॅमेट युनिट्स विथ टू पोलर न्यूक्लियाय अँड एंडोस्पर्म इज फॉर्म. आणि जो दुसरा पुयुग्मक असतो त्याचा संयोग कोणाबरोबर होतो, दोन ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून भ्रूणपोष म्हणजेच एंडोस्पर्म तयार होतो. या प्रक्रियेत ॲज टू मेल न्यूक्लियर पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस, इट इज कॉल्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. याच्या फर्टिलायझेशन, तर याच्यामध्ये दोन मेल गॅमेट्स पार्टिसिपेट म्हणजे भाग घेतात, म्हणून या प्रक्रियेला काय म्हणतात, डबल फर्टिलायझेशन, द्विफलन असं म्हणतात. ठीक आहे. इथे तुम्हाला गायनोशियमचा भाग दाखवला, ही ओव्हरी आहे, ओव्हरीमध्ये हे बीजांड आहे. ठीक आहे, हे स्टाईल आणि इथे स्टिग्मा आहे. इथे पॉलेन ग्रेन्स येऊन त्याच्यावरती स्थानांतरित झालेले आहेत. त्याच्यानंतर इथे अंकुरित झालेत पॉलेन ग्रेन्स आणि तिथे दोन पुयुग्मक तयार झालेत आणि ही पॉलेन ट्यूब तयार झालेली आहे. इथे ही पॉलेन ट्यूब बस्ट होते आणि ह्या बीजांडामध्ये हे दोन्ही पुयुग्मक सोडले जात आहेत. तर त्याच्यातनं एम्ब्रियो सॅकमध्ये काय होतं, भ्रूणपोषामध्ये जो काय असतं, एक अंडपेशी असते, एक सेल, त्या एक सेल बरोबर एक पुयुग्मक काय होतं, संयोग होतो एकाचा आणि त्याच्यापासून झायगोट बनतो. तर दुसऱ्या पुयुग्मक जो आहे तो त्या दोन केंद्रकाशी पोलर न्यूक्लिया बरोबर संयोग होतो आणि त्याचं भ्रूणपोष एम्ब्रियो सॅक एंडोस्पर्म तयार होतो. अंडरस्टँड. When pollination involve only one flower or two flowers born on same plant, it is called self-pollination. म्हणजे जेव्हा परागण क्रिया एकाच फुलात किंवा एका झाडाच्या दोन फुलात होते तेव्हा त्यास स्वयंपरागण, सेल्फ पॉलिनेशन म्हणतात. Whereas if it involve two flowers born on two plants of same species, it is cross pollination. तर परागण क्रिया जेव्हा एकाच जातीच्या दोन भिन्न वनस्पतींमधील फुलांमध्ये घडून येते तेव्हा त्यास परपरागण असे म्हणतात. अंडरस्टँड. While discovering the new high yielding and resistant varieties of the plants, scientists brings about the pollination with the help of brush. जैवतंत्रज्ञाच्या मदतीने ज्या अनेक भरपूर उत्पन्न देणाऱ्या, हाय यील्डिंग म्हणजे भरपूर उत्पन्न देणाऱ्या
व प्रतिकूल परिस्थितीचा रेझिस्टंट व्हेरायटीज प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या वनस्पतींच्या नवीन जातीची निर्मिती करताना शास्त्रज्ञ काय करतात, जे परपरागीभवन आहेत ते ब्रशच्या साहाय्याने करतात. ठीक आहे. आता इथे आपण बघणार आहोत सीड जर्मिनेशन, बीजांकुरण कशा पद्धतीने होते. टेक अ सुटेबल ग्लास वेसल like conical flask or beaker, add some garden soil in it and sow some pulse grains in it in such a way that you can observe them through glass. Water it every day and record the changes. तर चंचूपात्रामध्ये काही 10-12 दाणे तुम्ही याचे धान्य घ्या आणि त्यांना थोडेसे पाणी आणि रोज त्याच्यात पाणी माती टाका, मातीमध्ये ते रुजवा आणि रोज पाणी टाकून त्या चंचूपात्राचं निरीक्षण करा. तुम्हाला काय चेंजेस रोज दिसतील ते ऑब्झर्व करत राहा. तर काय दिसेल, ओव्ह्यूल्स, इथे सी, हे जे धान्य आहे म्हणजे हे जे बीज आहे, ओव्ह्यूल्स डेव्हलप इनटू सीड, म्हणजे जेव्हा अँड ओव्हरी इनटू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन, म्हणजे फलनानंतर, फर्टिलायझेशन म्हणजे काय, फलनानंतर काय होतं, बीजांडे, ओव्ह्यूल म्हणजे बीजांडे, बीजांडाचे रूपांतर हे बी मध्ये होते. ओव्ह्यूल डेव्हलप इनटू सीड अँड ओव्हरी म्हणजे जे अंडाशय आहे त्याचं रूपांतर हे फळात होते, ज्याला फर्टिलायझेशन म्हणजेच फलन असे म्हणतात. Seeds fall upon the ground when fruits breaks up and they germinate in the soil under favorable condition. फळ फुटून बीज जमिनीवर पडते आणि अनुकूल परिस्थितीमध्ये ते मातीत रुजते. Zygote develops at the cost of food stored in endosperm of seed and thus new plantlet is formed. This is called as seed germination. तर बीजामध्ये जो भ्रूणपोष आहे, एंडोस्पर्म जो तयार झालेला आहे, त्याचा वापर करून जायगोट म्हणजे युग्मज याची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते. आपण मागच्याच याच्यात बघितलं की एक जायगोट आणि एक एंडोस्पर्म तयार होतात, बरोबर. इथे एक जायगोट बनतो आणि एक एंडोस्पर्म केंद्रकाबरोबर, एका केंद्रकाबरोबर संयोग पाहून एक जो पुयुग्मक आहे याचा केंद्रकाशी 2 केंद्रकाचा जो असतो भ्रूणपोष, सी हियर आपण हे याच्यात बघितलं की सेकंड मेल गॅमेट युनिट्स विथ 2 पोलर न्यूक्लियर, 2 केंद्रकाशी संयोग होतो, त्याचा एंडोस्पर्म बनतो आणि एक जो मेल गॅमेट येतो अंडपेशी बरोबर संयोग होतो आणि त्याचा झायगोट बनतो. आणि त्याच्यानंतर इथे काय सांगितलं की जो झायगोट आहे तो जायगोट डेव्हलप ॲट द कॉस्ट ऑफ फूड स्टोअर इन एंडोस्पर्म मधले जे पोषण तत्व आहे त्याच्या मदतीने त्याची वाढ होते, युग्मजाची वाढ होते आणि नवीन रोपटे तयार होते, ज्यालाच काय म्हणतात, सीड जर्मिनेशन म्हणजेच काय, बीजांकुरण असे म्हणतात. कळालं. तर हे आपण पाहिलं सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. आपण नेक्स्ट टॉपिक मध्ये बघणार आहोत सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ह्यूमन बीइंग्स. ओके, थँक्स.